शिवराज मोटेगावकर यांना नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयने अटक केल्यानंतर आता लातूरच्या ट्यूशन एरियामधील कोचिंग क्लासेस थेट बंद करण्याचे आदेश जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक निखिल पाटील यांनी दिलेत। यामुळे लातूरच्या शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे। या निर्णयामुळे लातूरच्या ट्यूशन संस्कृतीला, ज्याला लातूर पॅटर्न म्हणूनही ओळखलं जातं, त्याला चांगलाच धक्का बसण्याची शक्यता आहे। जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत हा निर्णय झाला असून तसेच या संदर्भात जिल्हा उद्योग केंद्राने लातूरच्या उद्योग भवन परिसरातील ट्यूशन क्लासेस तसेच त्यांना पूरक अशा खानावळी, वस्त्रालय असे पूरक व्यवसाय तात्काळ बंद करण्यात यावे असे निर्देश दिले आहेत। नीट पेपरफुट प्रकरणामुळे लातूर पॅटर्न कसं धोक्यात आलंय, तसेच जिथे उद्योग यायला हवे होते तिथे कोचिंग क्लासेस कसे सुरू झाले, पाहूयात आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी अनिकेत जाधव व तुम्ही पाहत आहात टाइम महाराष्ट्र। जसं पुणे शिक्षणाचं माहेरघर आहे, तसंच JEE आणि नीटचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचं लातूर हे माहेरघर आहे असं म्हटलं जातं। देशात JEE व नीटच्या तयारीसाठी प्रसिद्ध असलेल्या कोटा शहराच्या आधी लातूर शहर प्रसिद्ध होतं। लातूर उद्योग भवन परिसरात असलेला हा प्रसिद्ध ट्यूशन एरिया 27 एकरांमध्ये पसरलेला आहे। लातूरमध्ये सध्याच्या घडीला या ट्यूशन एरियात जवळपास 60 ते 70 क्लासेस कार्यरत आहे। या क्लासेसमध्ये दरवर्षी लाखो विद्यार्थी ॲडमिशन घेतात। याच एरियात विद्यार्थ्यांसाठी सुमारे 150 रीडिंग रूम, विद्यार्थ्यांना राहण्यासाठी 150 हॉस्टेल्स, कॉर्ड बेसिसवर रूम देखील अवेलेबल असतात। दरवर्षी लाखो विद्यार्थी येथे ॲडमिशन घेतात। प्रत्येक विद्यार्थ्याला परीक्षा उत्तीर्ण होईपर्यंत 2 लाख रुपयांपर्यंतचा खर्च येतो। येथील क्लास चालकांची देखील दरवर्षीची उलाढाल एकूण 1000 कोटींच्या घरात जाते। लातूर पॅटर्न हा काही एका दिवसात वर आलेला नाही। जवळपास 1000 कोटींची उलाढाल असलेला लातूर पॅटर्नची सुरुवात ही 1980च्या दशकात झाली होती। याच काळात देशी केंद्र विद्यालय, शाहू कॉलेज सारख्या कॉलेजांनी प्रवेश परीक्षेसाठी विद्यार्थ्यांवर विशेष लक्ष द्यायला सुरुवात केली। विद्यार्थ्यांकडून रात्री 12 वाजेपर्यंत अभ्यास करून घेतला जायचा। एवढंच नव्हे तर संपूर्ण सिलेबस हा दिवाळीपर्यंतच पूर्ण करून त्यानंतर त्याच्या मॉक टेस्ट घेतल्या जायच्या। याच अभ्यासाच्या पॅटर्नमुळे लातूरचे विद्यार्थी देशातील गुणवत्ता यादीत येऊ लागले। त्यामुळे लातूरच्या बहुतांश कॉलेजांनी हा पॅटर्नचा अवलंब केला। यातूनच लातूर पॅटर्नची सुरुवात झाली। राज्यभरातून विद्यार्थी चांगल्या रिझल्टच्या अपेक्षेने येथे यायला लागले, परंतु एवढ्या मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांना कॉलेजमध्ये ॲडमिशन देणे शक्य होत नव्हते। त्यामुळे लातूरला खाजगी क्लासेसची सुरुवात झाली। या क्लासेसने देखील उत्तम निकाल द्यायला सुरुवात केली आणि याच काळात लातूर येथील MIDC बंद पडली होती। त्यामुळे बंद पडलेल्या या क्षेत्रात असलेले मोठे गाळे कोचिंग क्लासेसवाल्यांनी भाड्याने घेतले व आपले क्लासेस तेथे सुरू केले। हाच एरिया नंतर ट्यूशन एरिया म्हणून ओळखला जाऊ लागला। अशा प्रकारे लातूरमध्ये सुरू झाला लातूर पॅटर्न। आता हा सुप्रसिद्ध लातूर पॅटर्न संपुष्टात येणार की काय असा प्रश्न पडतोय। याचं कारण म्हणजे सर्वोत्तम निकाल देण्याच्या रेसमध्ये प्रथम येण्यासाठी वापरण्यात येणारे फंडे। नीट पेपरफुटी प्रकरणामुळे आता लातूरमध्ये कोचिंग क्लासेसच्या मालकांवर पेपर खरेदी करणे व पेपर लीक करण्यासारखे आरोप होत आहेत। यातच लातूरच्या शिक्षण व्यवसायातील सर्वात मोठे प्लेयर समजले जाणारे शिवराज मोटेगावकर यांचं नाव पेपरफुटी प्रकरणात आल्याने पेपरचे बाजारीकरण झाले असल्याचे चित्र दिसत आहे। शिवराज मोटेगावकर यांना सीबीआयने अटक केली असून ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत। परंतु आता लातूरच्या जिल्हा उद्योग केंद्राने या ट्यूशन एरियातील म्हणजेच MIDCच्या या गाळ्यात सुरू असलेले कोचिंग सेंटर तात्काळ बंद करण्याचे निर्देश दिले आहेत। त्यामुळे हा लातूर पॅटर्न गाळात जाण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे। लातूरमधील कोचिंग व्यवसाय बंद झाल्यास येथील कोचिंग सेंटरला पूरक असे इतर व्यवसाय देखील बंद पडतील आणि यामुळे निश्चितच लातूरच्या अर्थकारणाला देखील मोठा फटका बसणार आहे। त्यामुळे लातूरमध्ये सुरू असलेले हे कोचिंग सेंटर प्रशासनाने तात्काळ बंद करणे योग्य आहे का? तसेच असं झाल्यास त्याचे परिणाम काय होईल हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा।